गणेश खणकर, आपण ज्या पद्धतीनं म्हणता आहात की उद्योजक घडवण्याच्यासाठी, विकास करण्याच्यासाठी, सक्षम नागरिक घडवण्याच्यासाठी तुम्ही हा प्रस्ताव आणला होतात, पण आता ज्या पद्धतीनं अजित पवारांनी तुमच्या सगळ्या प्रयत्नांनाच उलटं करून टाकलंय, तुम्हाला मान्य करावं लागेल की तुम्ही हरलाय. तुमचा हट्टीपणा आणि तुमचा हेकेखोरपणा हा आत्ताच्या घडीला भाषेच्या नियमांच्या अनुषंगाने फसलेला आहे. मान्य कराल? नाही, काय म्हणाले अजित पवार? आपण ऐकलं मी नसेल तर आता मी सांगायला तयार आहे मी मी आपल्याला. मी 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 आता ऐकली त्यांची स्टेटमेंट. अजित पवार काय बोलले, मी त्यांची स्टेटमेंट सुद्धा ऐकली. आणि काल मुंबई अध्यक्ष माननीय कॅबिनेट मंत्री श्री आशिष शेलारजी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भामध्ये जे काही नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा अवास्तव पद्धतीनं या विषयाला ज्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांनी काल अगदी स्पष्ट केले या बाबतीतली भूमिका. आज अजित पवार जे बोललेले असतील ते त्याच मार्गाने, म्हणजे आपण थोडं जर खोलवर जाऊन केलं, एकतर प्रसादजी, मी पहिलं स्पष्ट करू इच्छितो की आपण दोन यावेळेला प्रेस दाखवलं. एक, संजय राऊतांची प्रेस दाखवली. संजय राऊतांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, कारण त्यांना आत्ताच्या काळामध्ये ते सत्तेवर न गेल्यामुळे त्यांना सगळे महाराष्ट्र द्वेष्टे दिसतात. आणि आम्ही काल जे म्हणालो की आम्ही कुठेही मराठीच्या विरोधात आहोत, ज्या पद्धतीनं हा नॅरेटिव्ह तयार केला जातोय, उलट आम्ही मराठीची सक्ती केली. कुठेही मराठी भाषा यातनं बाजूला होईल असं कुठलंही आदेश किंवा विषय आमच्याकडनं आलेला नाही. काही जण अवास्तव पद्धतीने हा विषय मांडत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आम्ही त्या बाबतीत खोलवर काही जाण्याची फार गरज नाही, कारण त्यांना जनता आता गांभीर्याने घेत नाही. ठीक आहे. एक मात्र खरं आहे प्रसादजी, ही चर्चा झाली पाहिजे. हम्म. काही जर या विषयामधले वेगळे विषय तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही ते मांडा. पण मी हे स्पष्टपणे सांगतो की जागतिक स्पर्धेमध्ये आपली मराठी मुलं उतरली पाहिजेत. या मराठी मुलांनी त्याही पलीकडे जाऊन या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे. म्हणून जर का चर्चा होत असेल, काही सूचना येत असतील तर त्याही स्वीकारल्या पाहिजेत, असं आम्ही ठीक काल आहे. देखील जी. म्हटलेलं आहे.